कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला, काही असलं तरी ही तहजीब आपल्या नात्यात कायम राहील। बरं, आता याच नोटवर दावत सुरू करायची का? भूक लागलीये भयंकर। बाई बाई अण्णा एक नंबर। हळूहळू आरामात, ते गरम असणार आहे। चला या। जगदीश भाऊजी, तुम्ही का आलाय तिथे? तुम्ही निघून जा आधी इथून। जगदीश म्हणजे ह्यांनीच आशूला साताऱ्यात? हो, तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची? सणासुदीचे दिवस आहेत, कुटुंबासोबत सण साजरा करायला आलो मी। तुला वाटत असेल मी तुला सोडून देईन, तुझा गैरसमज आहे हा। शिवा, तू तू देशील ती शिक्षा, मान्य आहे मला, पण अगं पण बघ ना कोण आलंय। हे बघ तुझं तुझं धाकटा भाऊ सागर। ताई, जग्या, तू कशा पायी आलायस ना इथं? चांगलं चाललेलं बघवत नाही भैरव मुडद्या तुला। हे बघ, आज सणाचा दिवस आहे ना, म्हणून तुला सोडती। पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची, ह्याच्या मोर जर असं काही वागलास ना तर गाठ माझ्याशी आहे, एवढं ध्यानात ठेवायचं। तर निघित ना। नाही आजी, मला ना फरक नाही पडत आज काय आणि काय नाही। याने ना माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय। याला तर मी पोलिसात देईनच। मला कळतंय, माझी चूक मला कळतंय। तू तू सांग ना, मी तुझी कशी माफी मागू? पण बघ ना कोण आले, बघ ना तुला भेटायला। आई आई अरे कळेल ना, त्याला पण कळेल आपला बाप कसा आहे ते। उगाच त्याला ढाल नको बनवू। शिवा ऐक, प्लीज शांत हो। आशू, मी कशी शांत होऊ? हा तुझ्या जीवावर उठला होता। हो, पण आज सणाचा दिवस आहे आपल्याकडे। नाही ना, पण ह्याला सरळ सांगून काहीही कळत नाही। मला माझी चूक कळली, मला माफ कर। बरं माझं नाही, माझं नाही हे पण बाळ बघ ना काय बोलतो। बाबू बोल बोल। ताई, पप्पाला नको मारू। आशु सर, मी 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 तुमची माफी मागतो। मी हवं तर तुमच्या पाया पडतो। अहो, मी जे केलं ना, मी खरंच करायला नको होतं। तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला मी तयार। अगं ते काय, उभा राहा तुम्ही। प्लीज हे असलं काहीतरी नका करू। अगं शिवा, असं काय करते? कसं असलं तरी मी काका आहे ग तुझं। ठीक आहे, पण माझा राग इतक्या लगेच शांत होणार नाहीये। पण आता सण आहे ना, म्हणून मी हा विषय थांबूया आपण इथे। तुम्हाला माफ केलं? हे बाबू बघ, ताईनी मला माफ केलं। मी तुला वचन देतो, हा आपल्या कुटुंबाबरोबर मी असं परत कधीच करणार नाही। एक गोष्ट ध्यानात ठेव, तिनं माफ केलंय म्हणजे समजा संपलंय असं समजू नकस। आई, अगं थांबलीस ना, मार ना, मार ना, मार ना। आजी 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 आजी, शांत शांत शांत। हे बघा, सणवार आहे म्हणून सगळे इथे जमलेत, उगाच इथे तमाशा नको। तुम्ही शांत व्हा। तुम्ही इकडनं निघा।
थांबू नका इकडे अजिबात. लाट शरा बसली तर निघशील ना. आजी ये, चल चल, आपल्याकडे सण आहे ना, मस्त साजरा करूया. चला रे सगळ्यांनी, आपण छान मस्त शिरकुर्मा खाऊया. चला चला पटकन, अरे वाढा ना, या या. काकू, अहो टेन्शन नका घेऊ, गेला ना तो आता. आपल्याकडे ईद आहे, सेलिब्रेशन चालू आहे. चला चला, ए घ्या ना पोरांनो, घ्या ते भांडी घ्या, वाट्या घ्या. अगदी बरोबर आहे आशू. बरं मी काय म्हणते, आशू शिवा तुम्ही आज घरी चला, माझी खूप इच्छा आहे. नाही अगं, आम्हाला घरी जावं लागेल. अगं एक दिवस थांबलीस तर काय हरकत आहे. शिवा, एक दिवस थांब, आजीना बरं वाटेल. चला, ईद मुबारक. खा तू. अगं माझ्या वाटणीची मी खा. आई तू बस, आज सगळं मी करणार आहे. बापरे, दे मी तुला मदत करते. अगं समजा कसं व्यवस्थित चाललं होतं, आनंदात अगदी. एवढ्यात तुम्ही याला राक्षस तडमडला. आई, आता जाऊ दे ना तो विषय. जाऊ दे काय. दे अगं, दे ना. तुला बस म्हंटल की नाही मी. अरे, बस. असं काय? शिवा, आज तुझं लय पुण्य आहे. तुला दिव्याच्या हातचं जेवायला मिळणार आहे. अहो काय गाजी, आता एवढं करते ना पोट. अगं होय, म्हणूनच म्हणलं. चल वाढायला घे आता. चल देते. चंदन, एवढा बदल कसा झाला हिच्यात? अगं हो, दिव्यामध्ये खरंच मतपरिवर्तन झालंय. नाही म्हणजे एवढ्या लवकर शक्य होईल हे मलाही वाटलं नव्हतं बरं का. या. हे बघा, नुसती माफी मागून मी सुटू शकणार नाहीये हे मला माहिती. म्हणून हे छोटे छोटे प्रयत्न. आणि हे जेवण म्हणजे केलेला एक पश्चाताप असं समजा. बाकी स्वतःमध्ये सुधारणा मी करतीच आहे. अरे हे मात्र बरोबर आहे. नाही म्हणजे त्या निमित्ताने आमच्याही संसाराची गाडी जरा रुळावर येते. चला जेवायला घ्या आता. हे आई, तुमची दिव्या, हे समजा तुला एकटीला कसं काय जमलं ग? आई, अहो सकाळपासून तिने मला किचन मध्ये पाय सुद्धा ठेवू दिला नाही. अगं सगळं स्वतः केलंय. वा, लय भारी. चला सुरू करा जेवायला. खरंच खूप कमाल झालं दिव्या. कमाल जेवण केलं ना, खूप कमाल. मी फक्त प्रयत्न केलाय. दिव्यामध्ये इतका बदल होईल हे वाटलं नव्हतं. करा करा, छान कौतुक करा. मला हाच विश्वास मिळवायचा. आत्ता माझी दिशा बरोबर. आता बघा मी पुढे काय काय करते ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.